नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत बीटरूट लागवडीपूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जर तुम्ही यामध्ये चुका टाळल्या तर शेतीत हमखास यश मिळेल. हवामान आणि ऋतू. बीटरूटसाठी थोडं थंड हवामान उत्तम असतं. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा लागवडीसाठी योग्य काळ आहे. खूप गरम वातावरणात मुळे नीट तयार होत नाहीत. मातीची निवड. सेंद्रियदृष्ट्या समृद्ध वाळू आधारित काळी माती ही सर्वोत्तम मानली जाते. मातीचा pH 6 ते 7.5 दरम्यान असावा. पाणी साठणार नाही अशी जमीन निवडावी. जमीन तयार करणे. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. प्रति एकर 8 ते 10 टन शेणखत मिसळा. जर माती ॲसिडिक असेल तर थोडा चुना मिसळा. योग्य जात निवड. क्रिम्सॉन ग्लोब, डेट्रॉइट डार्क रेड आणि रुबी क्वीन या जाती चांगले उत्पादन देतात. गोड चव, गडद रंग आणि गोलसर आकार असलेली बीटरूट बाजारात जास्त चालते. बियाणे आणि पेरणी. बियाणे 3 ते 4 सेंटीमीटर खोल टाका. ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. बियाणे पेरण्याआधी थोडं ओलं करून ठेवलं तर उगम लवकर होतो. पाणी व्यवस्थापन आणि तण नियंत्रण. पेरणीनंतर लगेच पाणी द्या. यानंतर दर 6 ते 7 दिवसांनी पाणी द्या. तण नियंत्रणासाठी 15 ते 20 दिवसानंतर निंदणी आवश्यक आहे. खत वापर. शेणखतासोबतच 60-40-40 प्रमाणात NPK खत द्या. सेंद्रिय खत जास्त फायदेशीर ठरतं. रासायनिक खत वापरताना प्रमाण लक्षात ठेवा. बाजारपेठ आणि नफा. बीटरूट हॉटेल, ज्यूस दुकाने आणि औषधी कंपन्यांमध्ये मोठी मागणी आहे. प्रति एकर 80 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं. योग्य बाजारपेठ निवडली तर चांगला नफा मिळतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, बीटरूट लागवडीपूर्वी ही माहिती लक्षात ठेवा. शेती यशस्वी होईल आणि उत्पन्नही अधिक मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.